मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खुनाचा भयंकर प्रकार घडून गेल्यानंतरही बीडमध्ये अमानुष मारहाणीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत। परळीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहावरून परत येताना परळीमधील टोकवाडी परिसरात एका युवकाला 10-12 जणांनी रिंगण करून अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। रत्नेश्वर टेकडी येथे लेंबुटा येथील शिवराज दिवटे या युवकाला 10 ते 12 जणांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणानंतर परळी पोलिसांनी मोठी कारवाई केली। या घटनेनंतर 10 आरोपी आणि अनोळखी 10 अशा 20 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा आदिनाथ उर्फ गोट्या गीते असल्याची माहिती समोर आली आहे। यासंबंधी आरोपी हा वाल्मिक कराड आणि गोट्या गीतेचा निकटवर्ती असल्याची माहिती देखील समोर आली आहे। शिवराजचा खून करण्याच्या उद्देशाने त्याला परळीतील टाकेवाडी येथे आणले आणि त्याला जनावरांसारखी मारहाण केली। या प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या क्रूर कृत्याने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली जात आहे। तसेच शिवराज दिवटेच्या कुटुंबियांनीही गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली। या प्रकरणात सकल मराठा समाजानेही गुन्हेगारांना कठोर शिक्षेबाबत मागणी केली आहे। दरम्यान वाल्मिक कराड आणि गोट्या गीते हे निकटवर्ती असल्याचा अंदाज आणि माहिती समोर आलेली आहे। गोट्या गीते आणि वाल्मिक कराडचे एकत्रित फोटो समोर आले आहेत। गेल्या काही महिन्यामध्ये देशाला हादरून टाकणाऱ्या अशा घटना घडत आहेत। या घटनेनंतर बीडचे पालकमंत्री अजित पवार यावर नेमकी काय भूमिका घेतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गौरे, रोहन वळकर, सूरज मुंडे, स्वराज गीते असे 10 आरोपी आणि अनोळखी 10 अशा एकूण 20 जणांवर BNS कलम 109, 126, 140, 118, 189, 189, 190, 191 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत।